जवळजवळ यांची 50 वर्षापासून चौकशी चालू होती. पोलीस कशासाठी आले होते आणि चौकशी कशाची होती त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अमोल. आजच्या ब्लॉगला ही सुंदर दिंडीला बघून सुरुवात झाली. एवढा पाऊस चालू असताना सुद्धा हे लोक पंढरपूरला जातात. इथे असं लक्षात येतं की इथे रस्ता नाही तर भक्तीचा मार्ग स्पष्ट दिसतोय. आणि इकडे आमचा प्लॅन चालू होता भुईमुगाच्या शेंगा उकडायचा. मग चहावाल्या बाबांची परमिशन घेऊन आम्ही लागलो भुईमुगाच्या शेंगाचे पोटा फोडायला. त्यात आज मॅनेजर साहेबांनी सुद्धा ऑफिसचं काम सोडलं आणि डायरेक्ट शेंगा फोडायची ड्युटी घेतली. म्हणलं घरी एवढं काम केलं असतं तर वहिनींनी डायरेक्ट बक्षीस दिलं असतं. तेवढ्यात पांडूची एंट्री झाली. तो म्हणे शेंगांमध्ये मीठ तर लागण टाकायला, त्यामुळे मी घेऊन आलो. आज सर्वजण एवढी मदत करत होती नाही का, त्यांना माहित होतं शेंगा उकडल्यानंतर आपल्याला भेटल्या पाहिजे म्हणून त्यांची तडफड चालू होती. त्याच्यात काम असं करायचं आणि कोणाच्या लक्षात नाही आलं पाहिजे, म्हणजे शेंगा पण भरायच्या आणि तोंडात पण टाकायचे. तेवढ्यात जाधव साहेब उकडेल शेंगाची पिशवी घेऊन आले. साहेबांबद्दल सांगायचं म्हणलं का ते मॅनेजर कमी पण मित्रच जास्त आहे. ते बोलले खाली बसावं लागल तरच मी पिशवी देईन, तशी देणार नाही. शेंगा जेव्हा खाली टाकल्या आणि सगळ्यांनी जसा हल्ला बोलला जसं की कोणी वर्षभर काही खाल्लंच नव्हतं. सगळ्यांचं खाऊन झालं तर हा टारकालम मध्ये शेंगा शोधित होता. तो म्हणे जास्त जण होते म्हणून मी टारकालम मध्ये शेंगा लपवल्या होत्या. शेंगा खाऊन झाल्यानंतर आपण निघालो शिर्डीला. त्यात धनुभाऊकडे आले होते पोलीस. बोला. जवळजवळ यांची 50 वर्षापासून चौकशी चालू होती. आता ते साहेब बोलले की 50 वर्षापासून चौकत चालू आहे. तेवढ्यात धनुभाऊ बोलले मी 23 वर्षाचा आहे. आता हा वाढव आणि बोलला म्हणून पोलिसांना आला. त्यांचं मिटवायचं का लांबाचं का वाढवायचं. साहेबांना मॅटर मिटवायचा आहे. त्यात मारुतीचे पण साहेब ओळखीचे निघाले, त्यामुळे मॅटर दाबून घेतला. मग साहेब त्यांच्या मेन मुद्द्यावर आले. हे पोराला पोर पाहिली, पोर चांगली बरं का, बोरी पान तवेच्या पोरवाली. पुढचं शिक्षण म्हणजे 9 एकर 13 गुंठे. आता सध्या ती संदर्भातून पोस्ट देऊ राहील. पार्थ भाऊला पण वाटलं काय ना खरंच बघितली काय, तो पण मोकार खुश झाला. धनु भाऊला म्हणलं नको नाराज हो, नाही होत तुझ्या केस. चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.